अठराही बलवते ते वेगळे धडवते, खेळे दान देते सनकादिका. ज्ञानदेव म्हणे जगदानी पिकला, पुरोने उरला पंढरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 18 आणि माऊलींनी या श्लोकवर 163 क्रमांकाच्या ओवीनं ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्तात् अव्यक्तयः सर्व प्रभवन्ति अहरागमे, रात्रागमे प्रलीयन्ते तत्रैव व्यक्तसंज्ञके. अर्थात जीव त्या ब्रह्मतत्वाचाच अंश आहे, म्हणून जीवाला सुद्धा ब्रह्म म्हटलेलं आहे. त्या परब्रह्म तत्वातून अंश रूपानं जीव या सृष्टीमध्ये येतो. भगवंत सांगतात की मम अंशे जीवलोके जीवभूत सनातना. सनातन आहे हा जीव आणि माझाच अंश आहे. रवा जैसा कापुराचा. एक रवा बाजूला झाला तरी त्यामध्ये कापुराचेच गुणधर्म असतात. तसं अर्जुना, जीव माझ्यापेक्षा वेगळा नाही. माझ्या ठिकाणी जे जे आहे ते जीवाच्या ठिकाणी आहे, फक्त मायेमुळे झाकोडलं गेलं आहे. म्हणून जीवालाही मरण नाही. आपण म्हणत नाही ना महाराज, जीव मेला, जीवाला जाडलं, जीवाला पुरलं, असं कधी म्हणतच नाही आपण. पुरलं जातं, जाडलं जातं, झाडाला बांधलं जातं पशुपक्षी खाण्याकरता. ते देह शरीर नाशिवंत आहे. झाडला, पुरला, बांधला नाही केलं तरी ते कुजून नाश पावणार आहे. परंतु जीव मात्र सनातन आहे, अविनाशी आहे, अमर आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. अविनाशी तत्व सांगितलंय जीवाचं, सनातन आहे. मग या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तो कसा पडतो? जर तो सनातन आहे, अमर आहे, भगवंताचाच अंश आहे, तर तो का पडतो या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात? तर अज्ञानामुळे पडतो महाराज. अर्थात अज्ञान ही स्वतंत्र संज्ञा नाहीच आहे. जसं अंधाराचं अस्तित्व नाहीच आहे, प्रकाशाचं नसणं म्हणजे अंधार आहे, तसं ज्ञानाचं नसणं म्हणजे अज्ञान आहे. या अज्ञानामुळेच स्वतःकडे जीव कर्तेपणा घेत असतो. मी केलं, यशस्वी झालं की मी केलं, अपयश आलं की भगवंताची अवकृपा झाली. वास्तविक कर्ता करविता तो परमात्मा. योगस्था कुरुकर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध सिद्धयो समभूत्वे समत्वम योग उच्यते. एखादी गोष्ट सिद्धीला गेली तर खूप आनंद होण्याची गरज नाही अर्जुना, भगवंत सांगतात. किंवा अपयश आलं तर त्याही ठिकाणी वाईट वाटण्याचं काही कारण नाही. ती नियतीची, त्या वेळची, त्या क्षणाची, त्या ठिकाणाची गरज असते. जीवाच्या ठिकाणी आलेलं अपयश सुद्धा. म्हणून माऊली वर्णन करतात की तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी, मग अर्जुना अंतरुणी करी कर्म. फळाचं कर्मण्य वाधिकार असते, फळाची अपेक्षाच करायची नाही. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे, परी आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे तरी विशेष तेथे तोषावे हेही नको. यश मिळालं म्हणून लगेच हुरगडून जायचं नाही. खूप आनंद होण्याची काही गरज नाही, कारण त्या ठिकाणचं यश हे नियतीला अपेक्षित होतं. त्या यशाचं सृष्टीच्या जडणघडणमध्ये
जीवांच्या पालनपोषणमध्ये त्या यशाचं त्या ठिकाणचं असणं हे गरजेचं होतं. म्हणून ते भगवंतांनी त्या ठिकाणी घडवून आणलेलं असतं. जरी कर्मफळाप्रमाणे हा व्यवहार जीवाच्या बाबतीत चालू असला तरी त्या वेळेस त्या स्थळी ते कर्मफळ त्या ठिकाणी फळाला येत असतं आणि त्या फळातून सृष्टीचं घडण पालन पोषण होत असतं महाराज. म्हणून विशेष तोषते तोषावे हेही नको किंवा निमित्त कोणी एके ते सिद्धी न वचताची ठाके तरी तेथेचे ने अपरितोखे शोभावे ना. मध्येच अपयश आलं किंवा थांबलं ते काम तरी त्या ठिकाणी खिन्न वृत्ती होऊ देऊ नये अर्जुना. कारण त्या ठिकाणचं त्या कार्याचं थांबणं हे सुद्धा सृष्टीच्या जडणघडण करता आवश्यक असतं. म्हणून कुठलंही कृती असू द्या, कुठलंही कर्म असू द्या, ते करत असताना जीवानं कर्त्याच्या भूमिकेमध्ये कधीच वागू नये. करणे का न करणे आगवे तोची जाणे विश्व चळितसे जेणे परमात्म्याने. या संपूर्ण विश्वाला त्याचा कारभार चालवण्याकरता ज्या त्या ठिकाणी त्यांनी ती व्यवस्था केलेली असते. म्हणून जीवाचा त्या ठिकाणी यश अपयशाशी काहीही संबंध नसतो, पूर्णत्व अपूर्णत्वाशी काहीही संबंध नसतो. या संपूर्ण सृष्टीचा कर्ता एकमेव आहे आणि तो म्हणजे तो परमात्मा. आणि तो करवितो, जीवाकडून तो करवून घेत असतो. जीवाला ते कर्म करण्यास तो भाग पाडतो. अर्जुनानं फार सुंदर प्रश्न केलेला आहे 3ऱ्या अध्यायामध्ये की अथ के न प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषा. 36व्या श्लोकमध्ये विचारतो अर्जुन, अथ के न प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषा अनिच्छिन्नपि वासनेय बलादीव नियोजिता. देवा, जीव पाप करण्याकडे प्रवृत्त का होतो? जर तो तुझाच अंश आहे मग तू त्याला त्या मार्गाला का जाऊ देतो? भगवंत म्हणतात त्याला अडवणारा मी नाही किंवा त्याला प्रोत्साहन देणाराही मी नाही. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. त्यानं हे जे धारण केलेले असतात उपाधी, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, त्या अनुषंगानं त्याचं ते कार्य चालू असतं. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही भगवंत म्हणतात. मग ही संपूर्ण सृष्टी उदयाला येते जाते. हे चक्र रहाटगाडं हे सदैव चालू राहतं महाराज. आणि जोपर्यंत कर्मफळ जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होत आहे तोपर्यंत जीवाला या मृत्यूलोकी यावंच लागतं. अगा कर्मे जे उरावे तैती ही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे. देह एका देहाची निर्मिती भोग भोगण्याकरताच आहे महाराज. मग भोग जर पुण्यकर्माचे असतील सत्कर्माचे असतील तर सुखरूपानं त्याची जाणीव होते. तेच भोग जर एखाद्याचं आम्ही दुष्कृत्य केलेलं असेल, कळत न कळत का होईना आमच्या हातून चुका झालेल्या असतील, भोगावं लागतं आम्हाला. त्यातून सुटका होतच नाही. मग भोगातून जर सुटका होत नसेल तर मग हा परमार्थाचा उपद्व्याप कशा करता प्रश्न पडतो. परमार्थाची गरज काय आहे? मग सगळं विधिलिखितच चालत असेल तर परमार्थ केल्याने पहिली गोष्ट म्हणजे स्वस्वरूपाची जाणीव होते आणि वाट्याला आलेल्या भोगाचे त्याचं स्वरूप करतं. ते स्वीकारण्याचं प्रासादिक स्वरूपाची त्याची मनोस्थिती निर्माण होते की अरे हे माझ्याच कर्माचं फोड आहे मी ते भोगायला पाहिजे. मग भोग भोगावरी द्यावा संचिताचा करून ठेवा मनोनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. त्याचं नामस्मरण करत राहावं. आपोआपच त्या दुःखाची तीव्रता कमी होत जाते. कारण भोग तो न घडे संचिता वाचने. उगाउगी नशिबी आलेलं नसतं महाराज काही. भोग तो न घडे संचिता वाचने मानावे ते मनी समाधान. माझ्याच कर्माचं फळ आहे मीच ते भोगायला पाहिजे. येशी ऋण तुम्हाला मुलं देतील हो झोपण्याकरता, पण शरीराच्या ज्या व्याधी आहेत, जी आग चाललेली आहे किंवा जी कळ मारते आहे शरीराची, ती तर आपल्यालाच भोगावं लागणार आहे. संचितात जसं असेल ते भोग सर्व आपल्याला भोगूनच या ठिकाणाहून निरोप घ्यावा लागतो.
आणि असं ज्ञान जेव्हा प्राप्त होतं, ही मानसिकता जेव्हा तयार होती, त्यावेळेस भगवंत स्वरूप कळतं आणि स्वस्वरूपाचीही जाणीव होते महाराज. आणि मग परमार्थ आपोआप प्रगत होत जातो, प्रगतीपथावर जातो तो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 163 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, तैशा ब्रह्मदिनाची आदी, हे भूतसृष्टीची मांदी, मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. अर्थात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाचा प्रारंभ दिवस उगवला की सुरू होत असतो, सृष्टी आकाराला येते. भूतसृष्टी आपापल्या याच्याप्रमाणे जगत जीवन संपवत जगत पुन्हा नवीन देह धारण करून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, असं हे चक्र त्या जीवात्म्याचं चालू होतं. आणि हे कुठपर्यंत चालतं? हे समुदाय 4 युगे 1000, हे 4 युग 1000 वेळेस येऊन जातात. चतुर्युग जे आहे सत्य त्रेता द्वापार आणि कलियुग, 4,32,00,000 इतकं कालमान. आणि हे 1000 वेळेस येतं, याला हजाराने गुणायचं. तितके वर्ष ही सगळी जीवाची भ्रमंती चालू राहते. दिवस उगवला की उदयाला यायचं, जीवित व्हायचं. आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली, दिवस मावळला रे मावळला, रात्रीचा सुरुवात झाली की संपूर्ण जीवसृष्टी पुन्हा निपचित झोपून जाते, ईश्वर तत्वामध्ये समाविष्ट होऊन जात असते. आणि हा विधात्याचा खेळ हा युगानुयुगे चालत आलेला आहे. म्हणून अर्जुना, या खेळातून तुला बाहेर यायचं आहे. आणि बाहेर यायचं असेल तर माझ्या धामाची प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. आणि ते धाम एकदा प्राप्त झालं की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, अशा या अविनाशी धामाची माझी प्राप्ती करून घेतली की मुक्तानंद जीवाच्या ठिकाणी अखंडपणे चालू राहतो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.